पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। डिधाईयाबाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईकांचा ठाणे पालिका प्रशासनाला हा सवाल आहे। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा गंभीर आरोप आहे। टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला? गणेश नाईकांचा ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर हा निशाणा आहे। दरम्यान टीडीआर प्रकरणात मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक यांचा मुद्दा खोडलाय। तो टीडीआर दिला गेला तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला। त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला। परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला। आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे। आताही जर ते कोर्टामध्ये गेल्याने कोर्टाने जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल। दयाबाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली, आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती दयाबाई आणि कंपनी, काही ठिकाणी दयाभाई आहे, काही ठिकाणी दयाबाई आणि कंपनी, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे। जरा तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या। तर ठाण्यातील टीडीआर प्रकरण वन खातं सुप्रीम कोर्टात का गेलं नाही? स्थानिक नागरिक कोर्टात जातात पण वन खातं नाही। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचं हे वक्तव्य आहे। अशा प्रकारचा टीडीआर देताच कामा नये, पण त्यांनी एक बेसिक चूक केली। माझे संबंध त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे मी त्यांना तिथल्या तिथे काय बोलायला गेलो नाही, पण ते असं बोलले की नवी मुंबईचे काही एनजीओ ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे। इथे ते चुकले। आम्ही त्या जनता दरबारमध्ये आलेलो एका वनमंत्र्यासाठी। त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की वनमंत्री किंवा वन खातं सुप्रीम कोर्टमध्ये का गेलं नाही, हा पहिला मुद्दा। म्हणजे वनमंत्री आहात तुम्ही म्हणता की तुमचा स्टान्स बरोबर आहे, तुम्ही म्हणता वाशीचे काही लोक कोर्टात जाणार आहेत, तुम्ही म्हणता तुम्ही पण कोर्टात जा, पण वन खातं जाणार नाही। म्हणजे मला हे काय कळलंच नाही काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।